आज आम्ही चाललो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत आणि 3.5 शक्तिपीठामधील पहिले पूर्ण शक्तिपीठ म्हणजेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी श्री क्षेत्र तुळजापूर हे पाहू शकता तुम्ही। आईसाठी प्रिय असलेल्या कवड्यांच्या माळ, कुंकू, हळद, वेगवेगळे प्रसाद, परडी, ओटीसाठी असलेलं सर्व साहित्य, देवीसाठी हिरव्या साड्या। दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे बहुतेक जण आईच्या दर्शनासाठी आलेले आहेत, त्यामुळे भरपूर अशी या ठिकाणी गर्दी आहे। तुम्ही पाहू शकतात विविध धातूंपासून बनवलेल्या आईंच्या मूर्ती इथे तुम्हाला उपलब्ध आहेत, म्हणजेच त्या सर्व विक्रीसाठी आहेत। आता आम्ही जात आहोत मंदिराकडेच, म्हणजेच राजे शहाजीत महाद्वारामध्ये। महाद्वाराकडे जात असताना विविध प्रकारचे खेळणे लहान मुलांना आकर्षित करत होते। सोबतच गजरे घेताना, बांगड्या भरताना बायका मुली दिसत होत्या। त्यातच लहान मुलगी साक्षात आईच्या रूपात बांगड्या भरतानाही दिसली। तिथेच आईचं दर्शन झाल्याचं आभास झाला। समोर पाहताय तुम्ही पोतराज, हे आहेत आईचे उपासक, जे स्वतःच्या अंगावर चापकाने फटके मारून घेऊन श्री वेशात फिरून देवीसाठी भिक्षा मागत असतात। चला महाद्वारातून आता आपण मंदिराकडे प्रवेश करूया। महाद्वारातून आतमध्ये आल्यावर समोर जे उजव्या साईडला दिसत आहे ते आहे गोमुख। चला मी आता पवित्र गोमुखामध्ये पायावरती पाणी घेण्यासाठी जात आहे। या तीर्थाची रचना गायमुखासारखी करण्यात आलेली आहे। या मुखातून सतत पाणी वाहत असते, त्यामुळे त्याला गोमुख तीर्थ असे नाव मिळाले आहे। आता मी आलेले आहे सरदार निंबाळकर प्रवेशद्वारातून आतमध्ये। आत आल्यावरती जे दिसते आहे ते आहे यज्ञकुंड किंवा होमकुंड, आणि प्रथेनुसार या होमामध्ये अजवली दिला जातो, म्हणजेच बोकडाचे तलवारीने 2 भाग करून होममध्ये टाकले जातात। हे समोर दिसत आहे। आता मी मंदिर परिसरामध्ये प्रवेश केल्यावरती प्रदक्षिणा घालताना पाठीमागच्या साईडला जात असताना तुम्ही पाहू शकतात विविध प्रकारच्या देवींचे मंदिर आहेत, ज्यामध्ये श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर, मल्हारी मार्तंड मंदिर आहेत। समोर जे दिसत आहे ते चिंतामणी दगड किंवा याला चिंतामणी सुकनावती असेही म्हटलं जातं। या चिंतामणी आपल्या मनातील इच्छा पूर्ण होणार की नाही याचा कौल देतो, अशी या दगडाची धारणा आहे। तसेच समोर आल्यानंतर तुम्ही पाहू शकतात देवीला नेसवलेल्या सुंदर अशा साड्या येथे विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत, म्हणजेच जे आपल्याला देवीचा आशीर्वाद रूपात आपण या साड्या खरेदी करू शकतो। ज्या भाविकांना आईची आरती करायची असते ते भाविक या फोटो समोर उभे राहून आईची आरती मोठ्या श्रद्धेने करत असतात। या ठिकाणी देवीचा गोंधळ आणि पूजा करून देत असतात, तर हे गोंधळी पूजा करण्यासाठी थोडाफार शुल्क आकारून आपल्याला पूजा करून देत असतात। तर या ठिकाणी देवीच्या पिठामिठांनी परड्या भरल्या जातात। तर अशा प्रकारे आज आमचे सुंदर असे देवीचे दर्शन झाले। मनही खूप प्रसन्न झाले। देवीच्या दर्शनाने एक ऊर्जा मिळाली। वर्षातून एकदा तरी देवीच्या दर्शनाला आलेच पाहिजे। आई राजा उदे